आमच्या दोघांनाही एकमेकांना भेटायची इच्छा नव्हती, तरीही आम्ही भेटलो. तर वेलकम टू एपिसोड 2 ऑफ आमच्या लग्नाची गोष्ट. कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पप्पांनी मला जे सांगितलं त्यामुळे मी खूप रडले. पप्पांनी मला असं सांगितलं होतं की तुला बघायला एक मुलगा येतोय. मी त्यांना म्हणाले मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचं, मी अजिबात रेडी नाही आहे. त्यावर पप्पा म्हणाले तू नको टेन्शन घेऊ, मीच त्यांना नाही म्हणून सांगणार आहे, कारण मलाच इतक्या लवकर तुझ्या लग्नाचा विषय नको आहे. झालं असं की काही दिवसांपूर्वी मी आमच्या गावी गेले होते आणि गणेशच्या घरच्यांनी मला तिथे बघितलं होतं आणि त्यांना सगळ्यांना मी आवडले होते आणि याची कल्पना मला तर अजिबातच नव्हती. तर गणेशला सुट्ट्या होत्या म्हणून ते घरी आलेले. तेव्हा आमच्या जवळच्या रिलेटिव्स आणि गणेशच्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की आता फक्त बघून घेऊया, जेव्हा शिक्षण पूर्ण होऊन जॉबला ते लागतील तेव्हा लग्नाचं बघू, आणि जर आम्ही एकमेकांना आवडलो तर पुढे बघूया, आणि नाही आवडलं तर सरळ थांबवून देऊ. तर गणेशचं असं म्हणणं होतं की नंतरच बघूयात सगळ्या गोष्टी, ते सेटल झाल्यानंतर. पण सगळ्यांनी फोर्स केला आहे, त्यामुळे ते दोघंही आमच्याकडे यायला निघाले आणि अर्ध्या रस्त्यात आल्यावर त्यांनी माझ्या पप्पांना कॉल केला आणि आम्ही दोघं या कारणासाठी येतोय हे पप्पांना सांगितलं. तर पप्पा तेव्हा जस्ट ऑफिसला पोहोचले होते. आता ते अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर त्यांना घरी येऊ नका असं कसं म्हणणार, म्हणून पप्पा त्यांना काहीच बोलले नाही. पप्पांनी मला असंही सांगितलं की ते येत आहेत हे जर मला त्यांनी निघण्याच्या अगोदर सांगितलं असतं तर मी त्यांना नाहीच म्हणालो असतो. मग हे सगळं ऐकून मला जरा बरं वाटलं. पप्पा आणि मी घरी आलो त्यानंतर मी मुद्दामच असा लूक केला आणि अशी बोलले जेणेकरून गणेश मला नाही म्हणतील.